खेळाडू आहे पिल्लू जय रामाने. याही थोडंसं पुढे येऊन मारण्याचा सॉरी बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न भावेशचा एक धाव नक्कीच मिळते. तसेच मी विकास रामाने यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावे. विकास रामाने यांचा सत्कार करतील त्यांचेच मित्र परम मित्र मनोज मोहिते यांना मी सांगेन विकास रामाने यांचा तुम्ही सत्कार करावा. माझ्यासाठी हा सुवर्णयोग आहे. माझा परम मित्र आमची गेली 35-36 वर्ष मैत्री आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होतो हे माझं मी परम भाग्य समजतो. धन्यवाद. थँक्यू. विकास रामाने क्रीडा मंडळाचे भावी अध्यक्ष ज्यांनी क्रीडा मंडळासाठी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. असे विकास रामाने हे असे व्यक्तिमत्व आहेत त्यांचं की त्यांनी क्रीडा मंडळ आंबेवाडी रहिवासी संघ एवढं त्यांचं योगदान आहे की त्यांचं योगदान खूप मोठं मोलाचं आहे. विकास रामाने त्यांना आम्ही विनंती करतो तुम्ही जरा 10 मिनटं जरा आमच्या स्टेजवरती बसा. मी आंबेवाडी क्रीडा मंडळाचे आमचे APLचे कमिटी मेंबर साहिल अक्षय अभिजित यांना विनंती करतो त्यांनी जरा इकडे यावे. त्यांच्या टीमला त्यांनी जेवणाची व्यवस्था करून द्या. तुम्ही जरा इकडे या. 2 मिनटं या फक्त 2 मिनटं बाकीच्यांना जेवू दे. नरसिंहा नरसिंह सिंग फाउंडेशन यातील माझे प्रिय असे खेळाडू पिल्लू मतलब जय रामाने हे आमचे माझे खूप प्रिय आहेत रे. एकदम लाडाचे खेळाडू आहेत. त्यांना माझं बरंच मार्गदर्शन लागलेलं आहे. त्याच्यापेक्षा त्यांच्या वडिलांचं त्याला एवढे योगदान आहे. तू क्रिकेटसाठी किती काय करू शकतो त्यांनी प्रोत्साहन दिलेल्या वडिलांनी. असे जय रामाने ते संघामध्ये आज फिल्डिंग करत आहेत. त्यांचं क्रिकेटसाठी एवढं प्रेम आहे की विचारून का. जसे वडील तसे पुत्र. ज्यांनी एवढं काय केलं आहे आंबेवाडी क्रीडा मंडळाच्या संघासाठी पण त्याने आजच खूप काही ट्रॉफ्या पिरवल्या आहेत आणि ते हमेशा क्रिकेटसाठी योगदान देतात. असे त्याच्यापेक्षा त्याच्या वडिलांपेक्षा सोडा माझे एवढे प्रिय आहेत ते खेळाडू जय रामाने. मी त्याला लाडाने पिल्लू असं हमेशा बोलतो. जय रामाने. HK वॉरियर्सचं कोणी प्रतिनिधित्व करणारं असेल तर आपण मंचाशी संपर्क साधायचा. HK वॉरियर्स या संघाचा जर कोणी अवेलेबल असेल त्यांनी मंचाशी संपर्क साधा. संदेश बाईच गोलंदाजी करतायत आणि त्यांनी वाईट बॉल टाकलेला आहे. संघाची धावसंख्या वाढलेली आहे. तुम्ही जर वाईट टाकला तर संघाची धावसंख्या वाढणार. 5 षटकाचा सामना आहे. पुन्हा एकदा मी सूरज लाईटचे मालक यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर यावे. मंचावर बसावे. तसेच मी सूरज लाईटचे मालक सूरज यांचा सत्कार आमचे
युवा असे धडाडीचे ओम रामाने यांना सांगेन यांच्या हस्ते जे श्री सूरज यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करत आहे. पुढे ना बाबा. बरोबर आहे रे संतोष. एच के वॉरियर्सचा कोणी प्रतिनिधी आहे का इथे? एच के वॉरियर्स संघाचा कोणी प्रतिनिधी आहे का? जरा मंचाशी यावे. थांब तू थांब तिथेच थांब. अरविंद भाई, जर तुम्ही ते 500 रुपयाची पैज माझ्यावर लावली होती ते आज आपल्या छोट्या बंधूवर लावले असते तर ते नक्कीच जिंकले असते. त्यांनी आतापर्यंत माझ्यामध्ये 2 वाईट झालेले आहेत. तिसऱ्याची आता आपण प्रतीक्षा 4 टाकून झाले. मग तुम्ही 1000 रुपये दिले पाहिजे होते भाऊ. ते रागवले तुम्ही लावले नाही म्हणून त्यांनी टाकून दाखवले तुम्हाला. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. सातारा स्कोअर काय झालाय? 3 चेंडू 11 धावा. टॅपच्या स्वरूपात मारण्याचा प्रयत्न. कोण येतं 4 धावा. कोणीही आलं नाही आणि एक नकली किंवा एफर्टलेस भावेश ग्रुप याच्या बॅटमधून तो चौका येतोय. मॉन्टी कागडा होते तिकडे, थोडीशी चुकी झाली, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि माझ्या मते एक याची रील बनू शकते इतका कॉमेडी चौकार तो गेला. जवळजवळ मला पाकिस्तानची टीम आठवली. नितेश सलभ. यावेळी संदेश भाई त्यांचा स्लोअर वनचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरतोय. डॉट बॉल येतोय आणि नरसिंह फाउंडेशनमध्ये सर्वात एनर्जेटिक खेळाडू कोण तर मी विलास राणे यांना बघतो, कारण भरपूर जाम पॅक एनर्जी असलेला तो खेळाडू. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अप्रतिमरित्या कव्हरच्या दिशेने मारला. एक धाव नक्कीच मिळते. कांदिवलीचे खूप मोठे जाणकार असे आमचे परम मित्र विकी जायस्वाल यांचे इथे हार्दिक स्वागत आहे. विकी जयस्वाल सर आपण पाहिलं तर नेहमीच क्रिकेटसाठी मोठं समर्थन असतं त्यांचं आणि नेहमीच क्रिकेटच्या पाठीमागे ते देखील राहिलेत. SPL असू दे, APL असू दे, त्यांचा मोलाचा वाटा नेहमीच असतो आणि आज ते अगदी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार विकी सर. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे ती म्हणजे 16. थोडंसं महागडं षटक आपण पाहिलं तर संदेशचं राहिलं आहे. गोलंदाजी मार्कवर बॉलरचं नाव आशुतोष आशू. मला पण पेरूला सांग ना, देईल ना तो. काय पाहिजे बोलायच की काय पाहिजे? त्याला भूक लागली बोलतो. भूक लागली मला ते नाही जमत. आशूला आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. चला सामना लवकरात लवकर चालू करून घेऊया, कारण यानंतर देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. अगदी शेवटचा सामना आहे जय हनुमानचा. मात्र पहिल्या मॅचपासून सुशील जवळजवळ 4 खेळाडू घेऊन तयार आहेत. नाही आहे कॅन्सल केलं आहे. सातारा थोडंसं टेलिस्कोप लावूया आपण हवं तर, हरकत नाही. डॉट बॉल येतोय. विकी जयस्वाल हे नेहमीच कोणताही कार्यक्रम असू दे, दहीहंडी असू दे, नवरात्री असू दे, गणपती असू दे, इतर कुठल्याही धर्माचे सामाजिक समाजसेवक आणि सामाजिक कार्यासाठी नेहमी सर्व मंडळांना, सर्व संस्थेला जिथे कोणाला काही गरज असेल, जिथे कमी असेल तिथे विकी जयस्वाल हे नेहमीच हजर असतात आणि ते प्रत्येक मंडळाला आणि प्रत्येक संस्थेला हे त्यांच्याकडून काही ना काहीतरी मोलाचं नाहीतर पूर्ण आयोजनाचं हे सहकार्य असतं. त्याबद्दल विकी जायस्वाल यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तसेच विकी जायस्वाल यांचा सत्कार
आंबेवाडीचे चॉकलेट बॉय गोरी उर्फ संतोष पाटील यांना विनंती करेन की त्यांचा शाल श्रीफळ सन्मान देऊन सत्कार करावा. ओम ओम. सलगचे 2 चेंडू आपण पाहिलं तर आशूचे अतिशय आउटसाइड ऑफ स्टंपचे चेंडू, दोन्ही वाईडिश ऑफला ठेवलेला चेंडू, दोन्ही डॉट बॉल येत आहे. यावेळी मात्र लौकिक गोसावी तिकडे चुकी करत नाहीये. शेवटच्या क्षणी फक्त दिशा दिली आणि एक धाव नक्कीच मिळवली आहे. यावेळी मात्र नो बॉल, थोडासा रेंज चुकली, लाईन चुकली, लेंथ चुकली. यावेळी बॅकफुटवर जाऊन पंच केला, एक धाव नक्कीच मिळते. अप्रतिम टॅप दुहेरी धाव असायला पाहिजे होती. ज्याप्रमाणे विकेट आहे त्याप्रमाणे टॅप दुहेरी धाव असायला पाहिजे होती. चांगला विकेट आपण पाहिला, लांब विकेट आहे. पुन्हा एकदा नक्की नक्की. चला सामना लवकरात लवकर चालू करून घेऊया. अजिंक्य रमान यांना आपण बॉलिंग मार्कवर बघतोय. नसीब प्रतिष्ठान थोडंसं विनंती करतो लवकरात लवकर सामना चालू करूया. जवळपास 11 वाजत आले, त्याच्यानंतर देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. यावेळी थोडासा आगळा वेगळा ॲक्शन, थोडासा हाय हँडने टाकण्याचा प्रयत्न केला होता अजिंक्य रमाने. डॉट बॉल येतोय. या बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिमरित्या पंच केला. यावेळी डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने लोअर फुलटा स्वरूपाचा बॉल होता आणि पूर्णपणे यशस्वी ठरतात. एक धाव मिळते. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. बिनबाद 21 धावा, नो लॉस फॉर द स्कोर ऑफ 21. या स्टेपवर मारण्याचा प्रयत्न, मात्र फसवा चेंडू. तेजस इथे चुकी करत नाही. अप्रतिम यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण तेजस यांना पाहतो. स्लोअर वनचा प्रयोग केला आणि पूर्णपणे यशस्वी ठरतायत. नाव वी विल सी अ बिग फाईट. रमाने वर्सेस रमाने. स्ट्राईकवर आहेत रोहन रमाने, नॉन स्ट्रायकिंग एंडवर बॉलरच्या भूमिकेत अजिंक्य रमाने पाहायला मिळणार आहेत. लौकिक आणि रोहन माझ्यामध्ये दोन्ही बिग मॅच प्लेअर आहेत. दोघांकडे चांगली कॅपेबिलिटी आहे, चांगली क्षमता आहे. या पॅडल स्विचचा प्रयोग अजिंक्य रमाने पूर्णपणे यशस्वी ठरत आहेत. एक धाव नक्कीच मिळते. हे पुन्हा एकदा पॅडल स्विचचा प्रयोग. काय झालं चेंडू ब्रश होऊन माझ्या मते गेला. एकच धाव मिळते. स्कोर झाला 23. शेवटचं षटक कोण टाकणार शेवटचं षटक? माझ्या मते पहिलं षटक ज्याने टाकलं होतं
मनीष पहिलं षटक टाकलं होतं मनीषने. पाहूया काय होतंय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन मनीषला आपण बॉलिंग मार्कवर बघतोय. संघाची धावसंख्या 23. शेवटचे 6 चेंडू. विलास राणे आपण पाहतोय यष्टीरक्षक क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतायत. स्वतः कर्णधार साई बॅकवर्ड पॉइंटला प्लेस केले होते, मात्र यावेळी स्टेपअप डाऊन मारण्याचा प्रयत्न. लौकिक गोसावी चांगला बॉलच्या रिचपर्यंत पोहोचला. बॅटची इनर एज लागली, बॅटच्या आतील कोपऱ्याला लागला. या स्टेपवर मारला चेंडू. विलास राणे आपण पाहिलं मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात अप्रतिम खेळाडू, ज्याने मी त्याला जेव्हा बघितलं विलास राणे एनर्जी जाम पॅक, प्रत्येक चेंडूवर स्वतःला पूर्णपणे झोकावून देणारा खेळाडू विलास राणे. एकदा जोरदार टाळ्या विलास राण्यासाठी येऊन जाऊ द्या. अप्रतिम फिल्डिंग. अगदी 7:30च्या डोक्याला हजर होतात, कारण त्याला माहिती आहे मॅच लवकर झाली तर कदाचित याच्यानंतर त्याला सुद्धा दहीहंडीच्या प्रॅक्टिसला जायचंय. यावेळी चांगला टाकलेला चेंडू, मात्र तेजसकडून इथे चुकी होते. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता, थोडासा हलक्या हाताने टाकला मन्या. गुड सेन्सिबल बॉलिंग. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. स्कोर झाला लौकिक 26. 3 बॉल 26. या टॅपच्या स्वरूपात एकदा नक्कीच मिळेल. मराठा फोर्सचे सर्वेसर्वा श्री निवृत्ती पवार साहेब देखील मॅच बघतायत, सामन्याचा आनंद घेतायत. या स्टेपआउट गोल मारण्याचा प्रयत्न, मात्र रोहन रवानेकडून चुकी होते. बॉलच्या रिचपर्यंत जाण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात गडी बाद. प्रथमेश याला आपण पाहतोय, नवीन फलंदाज प्रथमेश लॉग इन केले क्रिक इन्फोवर. यावेळी अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला दिशा दिली. एकदा मिळते. संघाची धावसंख्या 28-29 धावांचं लक्ष. शेवटच्या दोन्ही संघांना मी विनंती करतो टॉससाठी यायचं आहे. जय हनुमान आणि सम्राट लायन्स. हां येस, आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल विकी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते करूया. टॉस का बॉस जवळ नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका साईडला जय हनुमान संघ तर एका बाजूला सम्राट लायन्स. दोन्ही माझ्यामध्ये एकाच संघात बऱ्याचदा खेळलेत आणि यावेळी पुन्हा समोरासमोर सम्राट लायन्समधून संजय दादा आणि सुशील. सो विकी सरांच्या हस्ते टॉस होईल. कोण कॉल देत आहे? सुशील देतोय कॉल. ओके, हेड्स आणि टेल्स. हेड इज द कॉल अँड ओके हेड्स इट इज. येस, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सुशील. सर विकी सर 1-2 मिनटं थांबायचं आहे. तसंच एक सुशील आपला निर्णय कळवायचा आणि ओव्हरऑल टुर्नामेंटबद्दल 2 शब्द. निर्णय असेल माझा, आम्ही गोलंदाजी करू प्रथम आणि टुर्नामेंटच्या बद्दल सांगणार की खूप देखणं आयोजन केले की खूप एकदम चांगल्या पद्धतीने केले प्रथमच. आणि पावसाळी टुर्नामेंट इथे ऑर्गनाईज होते आणि एक चांगला प्लॅटफॉर्म पण मिळतोय आणि या कमिटीसाठी धन्यवाद. तसं संजय दादा आपल्याला नक्कीच टॉस त्यांनी जिंकला, मॅच जिंकण्याचा प्रयत्न राहील. प्रथम फलंदाजी आली आहे. थोडं टुर्नामेंटबद्दल 2 शब्द. टुर्नामेंट ही अतिशयरित्या योग्य तऱ्हेने पार पाडलेली आहे अजूनपर्यंत तरी. आणि कांदिवलीमध्ये मला तरी असं वाटतं की ही पहिली पावसाळी टुर्नामेंट आहे. त्यामुळे त्यासाठी मी आंबेवाडी प्रीमियर लीग आणि आंबेवाडी प्रीमियर लीगमधले सगळे खेळाडू प्लस कमिटी यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना विनंती करेन विकी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण SPL असू दे, APL असू दे आणि क्रिकेटला नेहमीच त्यांचं समर्थन असतं. विकी सर, आपल्या मुखातून 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडतील. टुर्नामेंट कशी वाटते?
नितेश फर्स्ट टाइम इसने अपना रेनी क्रिकेट किया है इसने, तो बहुत अच्छा लगा मेरे को और बुलाया गया मुझे यहाँ पे, बहुत अच्छा लगा। और ऐसे ही करते रहो नितेश, आगे बढ़ते रहो और इससे बड़ा करो थोड़ा नेक्स्ट टाइम, ठीक है? थँक यू. थँक्यू विकी सर. आपण देखील वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या टुर्नामेंटच्या शोभा वाढवले, आमच्या टुर्नामेंटला 4 चांद लावले असं म्हणायला हरकत नाही. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. 29 धावांचं लक्ष मराठा फोर्स या संघाने नरसिंह प्रतिष्ठान या संघासमोर ठेवलंय. वळूयात. चालू सामना टॉस जिंकला जय हनुमान संघाने आणि प्रथम याच्या पुढील होणारा सामना जय हनुमान संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला सामना लवकरात लवकर चालू करूया. फलंदाजी मार्कवर अजिंक्य रमाने. नॉन स्ट्रायकिंग एंडला कोण येत आहे? मॉन्टी कागडा. एकोणतीस स्ट्राईकवर आपण पाहतो अजिंक्य रमाने. नॉन स्ट्रायकिंग एंडला मॉन्टी कागडा. बॉलिंग मार्कवर माझ्यामध्ये लौकिक गोसावी सुरुवात करतील टुर्नामेंटची. विलास दादा इथे बा त्यांनी काढलं दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये काढलंय, बघून घ्या. पहिला बॉल एक डिक्लेअर गेला, दुसरा बॉल पण डिक्लेअर गेला, एक बाय गेला, डायरेक्ट कीपरने सोडला तो 3 झाले. चौथा बॉल पण डिक्लेअर गेला, इकडे त्या साईड इकडे मारा त्याने. पाचवा बॉल आउट, म्हणजे लास्ट बॉल 1 रन, टोटल 5 रन आले. तो पकडला तो पुढे, मग तो सिंगल कुठे आला? तो सिंगल दिलाय, तो थांबवला ना, तो रन धावला ऑन स्ट्राइकला. हां तो स्ट्राइकला बरोबर. आपण तो कीपर डिक्लेअर ना ठीक आहे, काय हरकत नाही. पुन्हा एकदा चला सामना लौकिक. चला विनंती करतो सामना लवकरात लवकर चालू करा. 1 मिनिट लाईट फोटो काढते आहे. ए बाबा ते वायर पासून लांब राहा. हां कशाशी पण मस्ती करा पण वायरशी करू नका, उगाच इन्शुरन्स क्लेम व्हायला लागेल. हां चला विनंती करतो सामना लौकिक चालू करूया सामना. स्लोरनचा प्रयोग उत्तम यांच्याकडे चेंडू ट्रावला तर रनआउटचा चान्स नाही. थोडंसं ओव्हर एक्साइटेड झाले लौकिक. बॉल पकडायच्या आधीच स्टंप उडवले गेले. एक धाव नक्कीच मिळते. पुन्हा एकदा या मॅचमध्ये पहिल्यांदा मॉन्टीकडे स्ट्राईक आहे. यावेळी नाही 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 वाईट बॉल. पंच डिसिजन देत आहेत. वाईट बॉल आहे. लागलाय मॉन्टी. ओके लागलाय. गुड गेम स्पिरिट, गुड स्पिरिट ऑफ क्रिकेट.
यावेळी मात्र फसवलंय. मोनिश तिकडे चुकी करत नाहीये. आउट डाऊन द लेग साईड खेळण्याचा प्रयत्न जाणून घेतला होता. बॅट्समन स्टेप आउट करणार. थोडंसं लेझी खेळले मॉन्टी काकडा तिकडे आणि पुरेपूर यशस्वी ठरत आहेत. सो दिस इज गोइंग टू बी बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. व्हाईट बॉल त्यावर स्टंपिंग घेतली त्यामुळे तिन्ही गोष्टी काउंट होणार आहेत. जिगर पळसमकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जिगर बाय जिगर पळसमकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. अगदी चपळाईने विलास राणे यावेळी अतिशय वेगाने मारलेला फटका भावेश ग्रुप यांच्या थेट जाऊन पायाला लागला. एका धावेचा प्रयत्न केला होता मात्र नशिबाची साथ काहीशी लाभत नाही आहे आणि डॉट बॉल येतोय. भावेश सुजलं तरी सांगू नको, हरकत नाही. यावेळी बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, थोडासा एनर्जी कमी पडते. शुभम होता तिकडे. गुड स्टॉप शुभम. यावेळी मात्र फसवलं. डाऊन द लेग सेट टाकलेला चेंडू थोडेसे सफल झाले होते विलास राणे मात्र डॉट बॉल येतोय. गुड बॉलिंग. एकदा लौकिकची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. मॉन्टी काकडाला अगदी चपळाईने जाणून घेतलं. थोडेसे लेझी खेळत आहेत. आमंत्रित केलं अर्ध्या विकेटवर आणि तिकडूनच माघारी परतवलं. सातारा काय पाय वगैरे दुखले तरी सांगू नकोस. मोनिश बॉलिंग मार्कवर आपण बघतोय. चला सामना लवकरात लवकर चालू करा. साईराम सेवा संस्थाचे अध्यक्ष विनायक सावंत यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. साईराम सेवा संस्थाचे अध्यक्ष विनायक सावंत यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावे. नो बॉल, त्यामुळे प्लस टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता मात्र सरळ खेळले त्यामुळे प्लस काहीसा येत नाहीये. या मॉनिशकडून मात्र चुकी झाली. वाईट +1 येतोय. मी विनंती करेन साहिल अंबाडे यांच्या हस्ते श्री विनायक सावंत साहेब यांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करून घ्यायचा आहे. साहिल याला विनंती करतो. शाल पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन सरांचा सत्कार विनायक सावंत साहेब. थोडीशी लाईन दोन्ही चुकली मोनिशची आणि माझ्या मते यष्टीरक्षक लौकिक होता तिकडे. भावेश गुरुप यांच्याकडून चुकी झाली. हरकत नाही, एक बॉलच सुजलाय पायाला लागून. व्हॉट अ स्टॉप. पुरेपूर टाइम होता. त्या टाइमचा पुरेपूर नीट फायदा घेतला लौकिक गोसावी. आपल्या हाईटचा उत्तम फायदा करून घेतला. एक धाव वाचवली आणि एक धाव क्रिकेटमध्ये, बॉक्स क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्त्वाची असते. एक मिनिट थांबा. पंच गणेश सुनार यांनी तिकडून नो बॉल घोषित केलाय. दोन्ही पंचांमध्ये विचार विनिमय होईल. नाही वरती होता टप्पा. इट इज व्हेरी मच क्लिअर. व्हेरी गुड डिसिजन गणेश सुनार. येस, हां बरोबर आहे. नो कॅन्सल आहे.
हलका वरती पडला होता टप्पा. हर्षद आपण नोच्या लाईनीवर राहिला तरी चालेल, आपल्याला चारकोपला परत जायचं आहे, या गोष्टीची नोंद घ्या. यावेळी अजिंक्यकडून चुकी झाली, स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न अंगावर टाकला मोनिशने आणि थोडीशी बॅट फिरली मारता क्षणी आणि बॉक्सआउटच्या स्वरूपात अजिंक्य रमाने बाद. ओके, आता काय होईल? आशिष नाव काय आशिषचं? अरे यार तुम्ही नावच नाही टाकत. माडी काय का कोण बघ. आशिष माडी हायच नाही याच्यात नाव आता. आशिष क्रिकीरोजवर अपडेट नाव नाही अपडेट केलंय. आशिष माडिक क्रिकीरोजवर नाव अपडेट काय केलंय? स्कोअर झाला 1 सेकंड दादा, अपडेट होत आहे. हा 6 धावा 2 गडी बाद, 6 झाला. परत नवीन लिंक म्हणून पाठवल्या. बघावं लागेल. आशिष माडिक थोडंसं हलक्या हाताने खेळले, क्षेत्ररक्षणात चुकी झाली होती, मात्र उत्तम याने तो उत्तमरित्या चेंडू अडवला. पंचांचा निर्णय येस, इट इज आउट. पंचांचा निर्णय आउट आहे. रनआउटच्या स्वरूपात विलास राणे. एक मोठा झटका लागतोय, तो म्हणजे नरसिंह प्रतिष्ठान संघाला. हा चेंडू स्टॉप कोणी केला होता तिकडे? ओके, प्रथमेश नाही, पण प्रथमेशने नावच अपडेट नाही केलं क्रिक हिरोजवर. राहू दे, जाऊ दे. प्रथमेश मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमधून बाहेर. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या अजूनही 6 या धावसंख्येवर स्थिरावले. आता 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. चेंडू 23 धावांची गरज. 23 रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. प्रथमेश बॉलिंगवर येत आहे. पहिला क्रिक हिरोजवर नाव अपडेट करा प्रथमेश. मोबाईल नंबर सांग प्रथमेश पहिला जरा. 1 मिनिट इथे येऊन. का नाही अपडेट केलं पण सर? थोडं वैयक्तिकरित्या सगळ्यांसमोर कारण सांगा. कामातून माझ्या महिनाभर वेळ नाही मिळाला की काय? चला सामना सुरुवात करून घेऊया. पुन्हा एकदा आशिष माडिक स्ट्राईकवर. प्रथमेश
हे काय? एक मिनिट थांबा 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 थांबा. नो बॉल आहे. बॉल टाकताना थांबायचा नाहीये. इट इज नाही, काहीच नाही, काहीच नाही. जिथे ऍक्शन सुरू तिकडे नो बॉल लागू पडतो. बरोबर आहे हर्षद. हर्षद बरोबर आहे. हर्षद बरोबर आहे. हा नितेश, एकतरी भावींसारखा प्लेअर पाहिजे ना तिकडे. इकडे हा पेरू भावींसारखा एकतरी प्लेअर पाहिजे असं असं करणारा. ऍक्शनवर पुढे जाऊ शकतो, त्याच्या आधी जाऊ शकत नाही. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. लोअर फुलटो स्वरूपाचा चेंडू. चेंडू स्टेट जाऊन कॅमेरामॅनच्या बॉक्समध्ये. एक धाव. मात्र किती जोरात मारला, पार साईनगरला जरी मारला तरी एकच धाव मिळणार आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा लोअर फुलटो स्वरूपाचा चेंडू. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. प्रथमेश ते चेंडू टाकता क्षणी पहिला अंपायर कडे बघितलंय, काय वाईट देतो की काय. शबाश आशिष माडिक. एखादा चौकार जर तुमच्या बॅटमधून पाहायला मिळाला तर नक्कीच या सामन्यामध्ये जी चुरस निर्माण होईल ती मजा येईल बघायला. आणि आशिषकडे ती ताकद आहे. आपण पाहिलंय SPL ला देखील पाहिलंय. या प्रतिम मारला फटका. चेंडू धन 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 जातच चौकार. आणि म्हटल्याप्रमाणे आशिष माडिक म्हटल्याप्रमाणे 4 धावा. पारितोषिक अजूनपर्यंत लावलं नव्हतं. 14 झाला. 14 आता 15-15 आली. 15-15. पण एक गोष्ट नक्की आहे, नितेश सालप यांच्याकडे पेट्रोल पंप आहे. तेल चांगलं टाकतात ते आगीत. चला चालू सामना आपण पाहिलं. 15 चेंडू 15 धावांची गरज. यावेळी सरळ बॅटीने खेळले भावेश गुरु. काय होतंय काय होतंय काय होतंय. आशुतोष जोशी सेन्सिबल सेन्सिबल. अगदी निराश झाले नाही, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक धाव मिळाले. सामना दोन्ही साईडला झुकतं माप आहे. 14-14 14-14. नो बॉल. नो बॉल येतोय. लाईनीचा नो आहे. एकदा पंच गणेश सुनार यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय उत्तम पंचांची भूमिका त्यांच्या मार्फत आज राहिली आहे. तसंच पंच हर्षद कांबळे यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. अप्रतिम लेग पंचांची भूमिका. या स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न आशुतोष जोशी.
आशूच्या भावाला आपण दीक्षितला पुढच्या मॅचमध्ये खेळताना बघणार आहोत. या पुन्हा एकदा एक धाव येते. एका चौक्याने काय बदललं तर सिंगल वर गेम आणून ठेवलाय. आता 12 चेंडू 11 धावांची गरज. तसंच आमचे स्कोरर हितेश कांबळे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय उत्तम स्कोरिंगची भूमिका त्यांच्या मार्फत देखील राहिले. एकही डाऊटफुल डिसिजन नाही आहे. माझं मीच बोलतो आता ना. अगदी निखाऱ्यावर उभे आहेत हर्षद कांबळे. कधी काय कुठे कोण उडून येईल. विलासदा तिकडूनच बाय बोलतोय. बाय, प्रॅक्टिस चांगली करा, कांदिवलीचं नाव रोशन करा. नाही 387 प्रॉपर त्यांनी जेवढं आता त्यांनी 2 रन मारले. एक मिनिट लौकिक, पहिले 3 फ्रेश ओव्हर आहेत. 3 झाले ना बाबा. एक मिनिट थांबा. यांचं कौतुक केलं की असं करतात. राहू दे, चालू करा. ते काय पचत नाही, चांगलं बोललेलं पचत नाही. अजून काय नाही, हरकत नाही. म्हणून हर्षदचं कौतुक नाही करत. तिकडे चूक झाली तर डायरेक्ट माफी नाही. आपली जबाबदारीच नाही. सुशील चला सामना लौकिक 2 सामने संपले असते एवढ्या वेळेत. एक मिनिट, हे काय होतं? उडी दुसरीकडे मारली, बॉल बाजूने निघून गेला. शुभम हरकत नाही, थोडासा अनुभवातून शिकशील. अजून नौकायस. चला क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल. वाईट बॉल. ओहो, आशिष माडिक पाठी कॅमेरा लावल्यासारखा. हरकत नाही. 11 चेंडू 9 धावांची गरज. गुड शॉट. आता 10 चेंडू 8 धावांची गरज. 10 चेंडू 8 धावांची गरज. चांगला मारला फटका. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 8 धावांची गरज. शोम यावेळी चांगला कलेक्ट केला. गुड स्टॉप शुभम. यावेळी मात्र टॅपच्या स्वरूपात एकदा चांगल्या रीतीने मिळवले आशिष. गुड बॅटिंग. यावेळी बॅकफुट पंच. 1 धाव टॅपच्या स्वरूपात. मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅमेराला लागू देऊ नका. कॅमेराला लागला तर विपुल दादा घरी येऊन पैसे घेऊन जाईल. प्रोलिंग स्पोर्ट्सचे सर्व विपुल दादा, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. थोडंसं काहीतरी चपळाई करून दाखवावी लागेल. लौकिक गोसावीला आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक काहीतरी वेगळं चेंडू टाकावा लागणार आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्सपेरिमेंट करायला गेले मात्र फसले. याही टॅपच्या स्वरूपात 1 धाव.
चेंडू मागे जातोय, पहिला चिखलातून काढा. आता ना दादा अवघ्या 4 धावा पाहिजेत, 6-4. हॅलो, चला चालू सामना आपण पाहिलं तर 6 चेंडू 4 धावा. हे तुझं फेवरेट काम आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज. हाँ, इसके बाद एक ही मैच बचा है, वो होएगा. ये बॉलर ने तो आजा थोड़ी देरी. उत्तमकडे शेवटचा षटक. मात्र उत्तमने सुरुवातच आगळी वेगळी केली आहे. उत्तम भास्कर आशूला असा तो बॉल वाईड कडे जाताना आशू आनंदात. 6 चेंडू 3 धावांची गरज. बॉलर चेंज विनायक गावडे. ओ विनायक साहेब, जरा मोबाईल नंबर देता का आपला? तिकडून इथे या ना, 1 मिनिट या. म्हणजे त्याचा बॉल पण माहिती पडणार, तो किती देतो ते पण माहिती पडेल. त्याला उद्या अपडेट करतो. आता नाही आता नाही बॉलिंग मध्ये नाही होणार. त्याला ऍड केलं, हे केलं ना. शेवटचं षटक. 6 चेंडू 3 धावांची गरज. एक मिनिट, प्रमुख पंचांचा निर्णय अंतिम राहील. आउट आहे. हा, नवीन फलंदाज पवन. 5 बॉल 3. कर्णधार स्वतः आलेत. पवन. कांदिवली प्रीमियर लीगचे स्टार खेळाडू जयंत आंबेडकर यांचं देखील इथे मनपूर्वक स्वागत. या वर्षाची कांदिवली प्रीमियर लीग ज्या खेळाडू एक हाती वळवली आणि फायनलचा तो शेवटचा बॉल. जयंत आंबेडकर, तेव्हा कूलर नाही भेटला, मात्र मंचावर आपले मित्र आपली वाट बघतायत. कांदिवली प्रीमियर लीग. पेरू दादाने विनंती केली आहे, जय या. वा 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 वा. सेन्सिबल जाणून आहेत की फक्त सिंगल मारायचा. बॉलच्या रिचपर्यंत बोलले आणि मारला. जयंत आंबेडकर, पुढच्या वर्षी, यावर्षी कूलर नाही मात्र पुढच्या वर्षी फ्रीज ठेवणार आहे, त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. नितेश सालप यांचे शब्द आहेत. याही चांगला मारला फटका आणि हा सामना जिंकला तो म्हणजे नरसिंह प्रतिष्ठान संघाने.
भावेश. रोहन रमाने आपल्याला नितेश सालप शोधतायत. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विनायक सावंत साहेब यांच्या हस्ते दिला जाईल. आशिष माडी गेला जाते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. एक अप्रतिम चौकार मारून नाही तिकडे टॉस्का बॉस जवळ